तर नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवड ही आज सकाळी 11 वाजता होणार आहे आणि सध्याच्या पक्षीय बलाबलाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांची निवड ही जवळपास निश्चित मानली जाते। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मुकेश शहाणे माघार घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची ही दाट शक्यता वर्तवली जाते। महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरच्या स्थायी समिती सभागृहामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। सभापतीपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादीकडून मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे वर करणे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसत असली तरी संख्याबळाच्या गणितामध्ये महायुतीचं पारडं हे जड आहे आणि स्थायी समितीवर भाजपचे 9 सदस्य आहेत, शिंदे गटाचे 4 सदस्य आहेत। शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी आपल्या सर्व सदस्यांना भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे निर्देश दिलेले आहेत। दरम्यान सहलीला गेलेले भाजप आणि शिंदे सेनेचे सदस्य थेट मुख्यालयामध्ये दाखल होतील।